दशक 19. समास 4. सदैव लक्षण निरूपण. श्रीराम. मागा बोलिले करंट लक्षण, ते विवेके सांडावे संपूर्ण. आता ऐका सदैव लक्षण, परमसौख्यदायक श्रीराम. उपजत गुण शरीरी, परोपकारी नाना परी. आवडे सर्वांचे अंतरी, सर्व काळ श्रीराम. सुंदर अक्षर लेहो जाणे, चपळ शुद्ध वाचू जाणे. अर्थांतर सांगो जाणे, सकळ काही श्रीराम. कोणाचे मनोगत तोडीना, भल्यांची संगती सोडीना. सदैव लक्षण अनुमाना, आणून ठेवी श्रीराम. तो सकळ जनासी व्हावा, जेथे तेथे नित्य नवा. मूर्खपणे अनुमान गोवा, काहीच नाही श्रीराम. नाना उत्तम गुण सत्पात्र, तेची मनुष्य जगमित्र. प्रगट कीर्ती स्वतंत्र, पराधीन नाही श्रीराम. राखे सकळांचे अंतर, उदंड करी पाठांतर. नेमस्तपणाचा विसर, पडणार नाही श्रीराम. नम्रपणे पुसो जाणे, नेमस्त अर्थ सांगो जाणे. बोला ऐसे वर्ते जाणे, उत्तम क्रिया श्रीराम. जो मानला बहुतासी, कोणी बोलो न शके त्यासी. धगधगीत पुण्यरासी, महापुरुष श्रीराम. तो परोपकार करिताची गेला, पाहिजे तो ज्याला त्याला. मग काये उणे तयाला, भूमंडळी श्रीराम. बहुत जन वास पाहे, वेळेसी तत्काळ उभा राहे. उणे कोणाचे न साहे, तया पुरुषासी श्रीराम. 14 विद्या 64 कळा, जाणे संगीत गायन कळा. आत्मविद्येचा जिव्हाळा, उदंड तेथे श्रीराम. सकळासी नम्र बोलणे, मनोगत राखो न चालणे. अखंड कोणी एकाचे उणे, पडो चिनेदी श्रीराम. न्यायनीती भजन मर्यादा, काळ सार्थक करी सदा. दरिद्रपणाची आपदा, तेथे कैची श्रीराम. उत्तम गुणे शृंगारला, तो बहुतांमध्ये शोभला. प्रगट प्रतापे उगवला, मार्तंड जैसा श्रीराम. जाणता पुरुष असेल जेथे, कळो कैचा उठेल तेथे. उत्तम गुणाविषयी रीते, ते प्राणी करंटे श्रीराम. प्रपंची जाणे राजकारण, परमार्थी साकल्य विवरण. सर्वांमध्ये उत्तम गुण, त्याचा भोगता श्रीराम. मागे एक पुढे एक, ऐसा कदापि नाही दंडक. सर्वत्रासी अलोलिक, तया पुरुषाची श्रीराम. अंतरासी लागेल ढका, ऐसी वर्तणूक करू नका. जेथे तेथे विवेका, प्रकट करी श्रीराम. कर्मविधी उपासनाविधी, ज्ञानविधी वैराग्यविधी. विशाळ ज्ञातृत्वाची बुद्धी, चळेल कैसी श्रीराम. पाहता अवघे उत्तम गुण, तयास वाईट म्हणेल कोण. जैसा आत्मा संपूर्ण, सर्वा घटी श्रीराम. आपल्या कार्यास तत्पर, लोक असती लहान थोर. तैसाची करी परोपकार, मनापासून श्रीराम. दुसऱ्याच्या दुःखे दुखवे, दुसऱ्याच्या सुखे सुखावे. अवघेची सुखी असावे, ऐसी वासना श्रीराम. उदंड मुले नाना परी, वडिलांचे मन अवघ्यावरी. तैसी अवघ्यांची चिंता करी, महापुरुष श्रीराम. जयास कोणासे सोसेना, तयाची निकांचन वासना. धिक्कारिल्या धिक्कारेना, तोची महापुरुष श्रीराम. मिथ्या शरीर निंदले, तरी याचे काये गेले. ज्ञात्यासी आणि जिंतिले, देहे बुद्धीने श्रीराम. हे अवघे अवलक्षण, ज्ञाता देही विलक्षण. काहीतरी उत्तम गुण, जनी दाखवावे श्रीराम. उत्तम गुणास मनुष्य वेधे, वाईट गुणासी प्राणी खेदे. तीक्ष्ण बुद्धी लोक साधे, काये जाणती श्रीराम. लोकी अत्यंत क्षमा करीती, आलिया लोकांचे प्रचिती. मग ते लोक पाठी राखती, नाना प्रकारी श्रीराम. बहुतासी वाटे मी थोर, सर्व मान्य पाहिजे विचार. धीर उदार गंभीर, महापुरुष श्रीराम. जितुके काही उत्तम गुण, ते समर्थाचे लक्षण. अवगुण ते करंट लक्षण, सहजची झाले श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सदैव लक्षण निरूपण नाम समास 4 समाप्त. दशक 19. समास 4. सदैव लक्षण निरूपण. श्रीराम. मागील समासात करंट लक्षणाचे वर्णन केले, ते विवेकाने संपूर्ण सोडावे. आता परमसौख्यदायक असे भाग्यवान माणसाचे लक्षण सांगतो, ते ऐका. काही माणसांच्या अंगी उपजतच काही गुण असतो. तो अनेक प्रकारे परोपकार करीत असल्याने सर्व काळ सर्वांना अंतःकरणापासून आवडतो. सुंदर अक्षर कसे लिहावे हे तो जाणतो. भराभर आणि शुद्ध कसे वाचावे हे त्याला बरोबर कळते. वाचलेल्या मजकुराचा सर्व अर्थ अगदी स्पष्ट करून कसा सांगावा हे त्याला माहीत असते. तो कुणाचेही अंतःकरण दुखावत नाही. चांगल्या माणसांची संगत कधी सोडत नाही. भाग्यवंताच्या लक्षणाची त्याला चांगली कल्पना असते. तो सर्व लोकांना हवा हवासा वाटतो. जेथे जेथे तो जातो तेथील लोकांना दरवेळी तो नवाच वाटतो. मूर्खपणामुळे
केल्या जाणाऱ्या कल्पनेला त्याच्या ठिकाणी वावच नसतो. ज्याच्या ठिकाणी अनेक उत्तम गुण असतात तोच सत्पात्र माणूस जगमित्र होऊ शकतो. त्याच्या उत्तम गुणांच्या प्रगटीकरणामुळे आपोआपच त्याला कीर्ती मिळते. ती स्वतंत्रपणे सर्वत्र पसरते. तिला दुसऱ्या कशाचा आधार घ्यावा लागत नाही. तो सर्वांचे अंतःकरण सांभाळतो, उदंड पाठांतर करतो. नियमितपणाचा त्याला कधी विसर पडत नाही. लोकांना नम्रपणे कसे विचारावे हे तो जाणतो. ग्रंथाचा निश्चित अर्थ सांगण्याचे कौशल्य त्याच्याजवळ असते. तो जसे बोलतो त्याप्रमाणेच उत्तम आचरण कसे करावे हेही तो जाणतो. जो अनेक जणांना मान्य असतो त्याला कोणी बोलू शकत नाही. तो अत्यंत तेजस्वी आणि पुण्यवान महापुरुष असतो. तो नेहमी परोपकारच करीत असतो. त्यामुळे ज्याला त्याला तो हवासा वाटतो. मग त्याला या जगात काय कमी पडणार आहे? अनेक लोक त्याची वाट पाहत असतात. कुणाच्याही अडचणीच्या वेळी तो मदतीला तयार असतो. त्या पुरुषाला कुणाचेही उणे सहन होत नाही. त्याच्याजवळ 14 विद्या आणि 64 कला यांचे ज्ञान असते. त्याला संगीताची उत्तम जाण असते आणि गायनकलाही अवगत असते. त्याच्यापाशी आत्मविद्येचा उदंड जिव्हाळा असतो. तो सर्वांशी नम्रतेने बोलतो. त्याचे मनोगत जाणून त्यांना सुख होईल अशा प्रकारे वागतो. सदैव कुणाचेही उणे तो पडूच देत नाही. न्याय, नीती, भजन आणि मर्यादा यांविषयी तो सावध असतो आणि आपला वेळ सर्वतः सार्थकी लावतो. मग तेथे दारिद्र्याचे संकट कसे असू शकेल? जो उत्तम गुणांनी संपन्न असतो तो अनेक लोकात शोभून दिसतो. सूर्य जसा आपल्या तेजाने प्रतापाने प्रगट होतात जग उजळून टाकतो, तसेच याच्या गुणांमुळे तो त्याच्या तेजाने लोकांना दिपवून टाकतो. जेथे जाणता पुरुष असतो तेथे कलह उत्पन्न होत नाही. ज्यांच्याजवळ उत्तम गुण नसतात ते प्राणी करंटे, भाग्यहीन असतात. प्रपंचात तो मुत्सद्दीपणे वागतो. परमार्थात साकल्याने अध्यात्माचे विवरण कसे करावे हे तो जाणतो. तो लोकांच्या उत्तम गुणांची कदर करतो. मागे एक पुढे एक अशी त्याची वागण्याची रीत कधीही नसते. म्हणून त्या पुरुषाचे सर्वांना खूप कौतुक वाटते. लोकांचे अंतःकरण दुखावेल असे वर्तन तो कधीही करीत नाही. प्रत्येक ठिकाणी तो अत्यंत विचाराने वागतो. कर्म, उपासना, ज्ञान आणि वैराग्य या सर्वातच तो पारंगत असतो. अशी विशाल ज्याची प्रज्ञा आहे त्याची बुद्धी चळेल तरी कशी? त्याचे सर्व उत्तम गुण पाहिल्यावर त्याला वाईट कोण म्हणेल? जसा आत्मा सर्व प्राणीमात्रांच्या अंतःकरणात संपूर्णपणे वास करतो तसे तोही आपल्या प्रेमाने सर्वांच्या अंतःकरणात स्थान मिळवतो. तो आपल्या कार्यात अत्यंत तत्पर असतो. लहान थोर कोणीही असो, दुसऱ्याचे कार्य ते आपलेच कार्य असे समजून मनापासून परोपकार करतो. तो दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतो किंवा दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतो. सर्वच लोक सुखी असावेत अशीच त्याची वास असते. एखाद्या माणसाला खूप मुले असतात आणि वडिलांचे सर्वांवरच प्रेम असते. त्याप्रमाणे असा महापुरुषही सर्वांच्याच कल्याणाची चिंता करतो. ज्याला कुणाचेही अकल्याण सोसवत नाही आणि ज्याला चुकूनही पैशाची वासना होत नाही अशा महापुरुषाचा कोणी धिक्कार केला तरी तो मात्र कुणाचा धिक्कार करीत नाही. एखाद्याने निंदा केली तरी ती मिथ्या असलेल्या शरीराची असते. मग त्यात आपले काय गेले अशी त्याची भावना असते. ज्ञाता आहे आणि त्यास देहबुद्धीने जिंकले असे कधी होईल काय? देहबुद्धीने जिंकले जाणे हे अवलक्षण आहे. पण ज्ञाता हा देहधारी असूनही स्वार्थरहित आणि आत्मनिष्ठ असा विलक्षण असतो. माणसाने काही ना काही उत्तम गुण लोकात दाखवावेत. उत्तम गुणांनी मनुष्य आकर्षित होतात. वाईट गुणांमुळे लोकांना खेद होतो. ज्ञात्याची बुद्धी अत्यंत तीक्ष्ण असते. सर्वसामान्य लोक ती जाणू शकत नाही. लोकांनी अपराध केले तरी तो लोकांना अत्यंत कृपाळूपणे क्षमा करतो. त्याच्या क्षमाशीलतेचा अनुभव लोकांना आला की ते त्याची नाना प्रकारे पाठ राखतात. अनेक लोकांना असे वाटते की आपण थोर आहोत, पण सर्व लोकांनी तो थोर आहे हे मान्य व्हावयास हवे. जे महापुरुष असतात ते नेहमी धीर, उदार आणि गंभीर असतात. जेवढे म्हणून उत्तम गुण आहेत ते समर्थ पुरुषाचे लक्षण समजावे. मग अवगुण हे सहजच करंटेपणाचे लक्षण ठरते. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सदैव लक्षण निरूपणाम समास चौथा समाप्त.